राज्यातील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळवून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। या योजनेत जमीन धारणेचा निकष नसेल, 2 लाख रुपयांपर्यंत ही कर्जमाफी असेल। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे। या योजनेत कर्जमुक्ती, एक वेळ समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ असे 3 घटक केल्यानं राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे। ज्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत माफी मिळाल्यानं असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत। ज्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येईल। त्यांच्या खात्यातही 2 लाख रुपये शासन जमा करणार आहे। याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। या योजनेसाठी राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी आणि प्राप्त व्यक्ती, सहकारी संस्थांचे 25,000 रुपयांहून अधिक वेतन असणारे अधिकारी कर्मचारी पात्र नसतील। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती काम करेल। ही योजना राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जासाठी तसंच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील लागू राहील। यासाठी शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण केलं जाईल। तसंच ॲग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे। योजनेच्या कार्यान्वयासाठी अद्ययावत पोर्टल विकसित करण्यात येईल। राज्यातील